माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी 363 मतदान केंद्रांवरती सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत सुमारे 67.88% इतके मतदान झाले. तालुक्यात जिल्हा परिषदेचे 9 गट आणि 18 गण आहेत. या गटांसाठी सर्वपक्षीय 25 व गणांसाठी सर्वपक्षीय 43 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सुमारे 3,18,281 मतदार आहेत. त्यामध्ये 1,53,315 स्त्री, 1,64,950 पुरुष व इतर 16 असे वर्गीकरण आहे. तालुक्यात सकाळी 9:30 पर्यंत 6.51%, 11:30 वाजेपर्यंत 19.44%, दुपारी 1:30 पर्यंत 33.91%, दुपारी 3:30 पर्यंत 48.50% व सायंकाळी 5:30 पर्यंत 67.88% इतके मतदान झाले आहे. दुपारी 3:30 पर्यंत 81,971 पुरुष, 72,398 स्त्री व 5 इतर मतदारांनी मतदान केले होते. तर सायंकाळी 5:30 पर्यंत 1,14,278 पुरुष व 1,01,757 स्त्री व इतर 5 अशा एकूण 2,16,040 मतदारांनी मतदान केले. संध्याकाळी बराच उशिरापर्यंत मतदान सुरू असल्यामुळे प्रशासनाकडून शेवटची मतदानाची टक्केवारी मिळायला रात्री 11:30 वाजल्या. गटामध्ये दहेगाव, मांडवे, संग्रामनगर, निमगाव येथे चुरशीने मतदान करण्यात आले. तर गणांमध्ये गुरसाळे, मांडवे, कन्हेर, मेडत, लवंग, निमगाव, गोरडवाडी येथे चुरशीने मतदान झाले. गणांमध्ये गुरसाळे 72.73, दहेगाव 69.31, मांडवे 70.21, कन्हेर 75.7, भांबुर्डी 68.59, फोंडशिरस 67.19, मेडत 73.52, संग्रामनगर 67.20, माईनगर 58.42, लवंग 70.95, जांभूड 67.18, बोरगाव 60.61, वेळापूर 65.47, यशवंतनगर 56.67, निमगाव 76.77, गोरडवाडी 70.41, पिलीव 63.57 व तांदुळवाडी 68.65 अशी मतदानाची टक्केवारी आहे. गणांमध्ये सर्वात जास्त मतदान निमगाव येथे तर सर्वात कमी मतदान यशवंतनगर येथे झाले आहे. गटामध्ये दहेगाव 70.93, मांडवे 72.68, फोंडशिरस 67.85, संग्रामनगर 70.43, माईनगर 64.57, बोरगाव 63.70, वेळापूर 61.27, निमगाव 73.34 व पिलीव 65.93% मतदान झाले आहे. गटामध्ये निमगावमध्ये सर्वात जास्त तर वेळापूरमध्ये सर्वात कमी मतदान झाले आहे. अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या लहान मुलाला मतदान प्रक्रिया दाखवण्यासाठी मतदान केंद्रात नेल्याबद्दल काल सकाळी सगळीकडे चर्चा सुरू होती. तर वेळापूर येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केल्याबद्दल आमदार उत्तमराव जानकर आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पोलीस ठाण्याच्या पायरीवर बसून आंदोलन केले. हे आंदोलन रात्री सुमारे 9 वाजेपर्यंत सुरू होते. संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आश्वासन घेऊनच हे आंदोलन थांबवण्यात आले. बाकी तालुक्याच्या इतर भागात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली आहे. सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले असून उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीत राम सातपुते आपली ताकद दाखवतात की मोहिते पाटील त्यांचा सुपडा साफ करतात हे उद्या समजेलच.